डिव्हिजन कुठंच नव्हतं जिंकलं. यावर्षी तीस. अरे या किती मोठेपणा आहे लेले साहेबांचा. खरंच ते आम्हाला जिंकण्यासाठी संधी देतात. त्यांच्या आतलं दुःख आम्हाला समजतंय साहेब. आणि पानवट्याचे रोडे साहेब, पानवट्याचे रोडे साहेब कुठे गेलेत? आजचा हा अंतिम सामना पेल्लार वर्सेस वाडा हा बघून दानी साहेबांच्या डोळ्यात कदाचित अश्रू येत असतील. मला एक शब्द आठवतो सुटे साहेबांचा, मग ते जागाच नाही रे ट्रॉफी ठेवायला. मग साहेब मला आम्ही वाटलंच तर आहे ना, आम्ही वाटलंच तर 400 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेऊ, पण ते आम्ही इथे ठेवू, आमच्या वसई डिव्हिजन मध्ये ठेवू. उद्या अशी धुमचक्री बघायला मिळणार आहे साहेब कबड्डीच्या सामन्यामध्ये. मते साहेब तुमची टीम पाहिजे बरं कबड्डीसाठी. सर्कलची सुद्धा टीम पाहिजे. मुकदम बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती प्रहार करत असताना सरळ चेंडू थेट निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार सुरुवात आणि त्याचा अनुभव. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार. वा, सुरुवात चांगली झाली आहे. वेलकम बाउंड्री. धनंजयच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. संदीप यांच्या अगेन बॅटिंग करायच्या टीम वाडाला ते मात्र मैदानावरती दाखवतात. पेलर देखील रोखण्यासाठी तयार आहेत. लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल, लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल. पंच आमच्या दिशेने वळतायत. देशमुख साहेब तुम्ही या मॅच मध्ये सुद्धा फिल्डिंग करताय, खरंच खूप मोठी गोष्ट आहे साहेब. अभिनंदन तुमचं. सकाळपासून जो फिटनेस ठेवलाय तो संध्याकाळपर्यंत कायम आणि आता रात्रीमध्ये पण तो कायम आहे. अजून पण त्यांचे दोन हात शाबूत आहेत, याच्यामध्येच आमचं फार मोठं श्रेय आहे. संदीप तयार पुन्हा एकदा. फिटनेसचा राजच पानवटा आहे ना. समोरच्या दिशेने फटका प्रॉपर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून आल्यात. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. दोन पायांच्या मधून बॉल निघून गेला, परंतु पाठीमागे बॅकअप होता आणि बॅकअप असल्या कारणामुळे त्या ठिकाणी फील्ड केलं जातं चांगल्या पद्धतीनं. धावसंख्या 1 ने वाढल्यात, जाऊन पोचतात 6. फायनलची मॅच 5 षटकांचा मॅच. 5 षटकांमध्ये पाहूयात किती रन होत आहेत. टीम वाडाकडून, दुसऱ्या बाजूने टीम पेल्लार. आजच्या दिवसामध्ये संघर्ष करून दोन्ही संघ मात्र थेट इथपर्यंत पोहोचलेत. तीही देखील फायनलची मॅच खेळण्यासाठी पोहोचलेत. अधीक्षक अभियंता चषकावरती आपलं नाव कोरायचं आहे. कुठला संघ कोरतोय पाहूयात. ओ, यावेळचा बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पंच पुन्हा एकदा वळतायत, सांगतायत वाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल त्या ठिकाणी काउंट केले जातात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्यात 7 धावा. कधी कधी एक्स्ट्रा रन देखील निर्णायक ठरतायत. आणि ज्यावेळी आपण एका रनने हरतो, 2 रनने हरतो, त्यावेळी त्या एक्स्ट्रा रन नेहमी मॅटर करतायत. पुन्हा एकदा मात्र ती लेन भरकटलाय का पाहूया काय घडलंय. पंच सांगतात हो वाईट बॉल. सलगचा हा 3रा वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला. धावसंख्या धावफलकावरती 8. रोडे साहेब, आदरणीय रोडे साहेब, हात वरती करा, आम्हाला दिसतायत तुम्ही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 8. ओ, स्विच इट करण्याचा प्रयत्न, उलटा पुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संबंध नाही तिथे. डॉट बॉल येतो. धावफलकावरती धावा. एकूण 3 बॉलचा खेळ समाप्तीनंतर आहेत त्या 8. प्रथमतः बॅटिंग करताना टीम वाडाची. सुरुवात मात्र धनंजय आणि परेश यांनी मात्र वाडासाठी खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात नेहमी करून दिलेत. मागच्या 2 मॅचमध्ये तितका चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला आहे आणि त्याच जोरावरती ते आता प्रयत्न करतात. तर दुसऱ्या बाजूला संदीप यांचा देखील मोलाचा वाटा राहिला आतापर्यंत टीम पेल्लारसाठी. कारण ज्या ज्या वेळी गरज लागली त्यावेळी संदीप यांनी विकेट मिळवून दिल्यात. अशातले खेळाडू आहेत संदीप. आता अजित आगरकर मुख्य सिलेक्टर यांचा मेसेज खंडारे साहेब यांना आलेला आहे की मुकुंद देशमुख यांना तुम्ही इंडियन टीम मध्ये देऊ शकता का. ते पेल्लारचा राजीनामा द्यायला तयार असतील तर ते इंडियन टीम मध्ये घेण्यास तयार आहेत. हार्दिक पांड्याची जागा खाली करायची त्यांना सध्या. धावसंख्या 9. देशमुख साहेब तयार आहेत. पुन्हा एकदा वाईट. ओ, नक्की मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय. आतापर्यंत वाईट 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 जवळपास 5 वाईट हाताळल्यात संदीप यांनी. गोलंदाजी तर आतापर्यंत चांगली केली आहे, परंतु वाईट धावा जसं म्हटल्याप्रमाणे वाईट धावा देखील खूप महत्वाच्या ठरणार या मॅच मध्ये. 5 षटकांची मॅच. डांगे साहेब तुम्ही एक सिंपल बॉल टाका, तुम्हाला 101 रुपयाचं पारितोषिक सुटे साहेब देणार आहेत.
आणि देशमुख साहेब तुम्ही जर का इंडियन टीममध्ये केले तर रिकव्हरी काय अजित आगरकर करणार आहे का? षटकातील पुढचा बॉल. गौतम गंभीर येईल. ओ फटका खेळलाय, आता सोडणार नाही हे सांगितलंय. पायावरचा बॉल, त्याच्यावरती योग्य तो प्रहार. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. वडाच्या पारंब्या फार ग पोयरे, पावसाचा थेंब लगगार. वडाच्या पारंब्या फार ग पोयरे, पावसाचा थेंब लगगार. वडाचं पण सध्या टीम वाडाचे आहे आणि गाणं त्यांच्यावरती परफेक्ट मॅच आहे. ध फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 14. क्लीन बोर्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल करत असताना पाहायला मिळतात. मैदान सोडावं लागेल, बाहेर जावं लागेल. बॅटर परेशला आउट. घोटाला मुस माझी दुनिया तू, साथीला बुरा आहे संसार पुरा. घोटाला मुस माझी दुनिया तू, साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही पुसट पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही पुसट पुरा. थँक्यू. सर माझी अशी एक विनंती, वाड्याची ही 11 लोकांची टीम आहे, इतकी उत्कृष्ट खेळते तर ते रिकव्हरी पण छान करेल. साहेब यांचं 11 लोकांची नावं आपण घेऊया आणि उद्यापासून रिकव्हरीसाठी त्यांची नावं देऊया आपण साहेब. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लगेच स्माईल पण आलाय. धपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा मात्र पुढे गेल्यात. न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. याही सूरजनं चांगली कामगिरी केली, दिवसा देखील केलंय, संध्याकाळी देखील केली, आता रात्री देखील करतोय. आणि पेल्लारची जिम टिकली तर मग मुकुंद देशमुख साहेबांना रिकव्हरी एजंट ठेवा साहेब. अर्पित आमच्या बाजूला आहेत, कार्तिक कॅमेरामॅन आहेत, साहिल ऑपरेटर, जयेश आमचे दुसरे कॅमेरामॅन आहेत. पंच वलटायत परशुराम पाटील सर, गंभीर सर, आज हेमेंद्र मांगेला असतील, धीरजजी पाटील, जतीनजी मांगेला, या 4ही पंचांनी खूप चांगलं काम केलं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण तुकाराम मांगेला सरांचा आवाज ऐकलाय. डांगे साहेबांनी एवढे व्हाईट बॉल टाकलेत की ते अंपायरचे हात दुखायला लागलेत साहेब आता सध्या. ओ स्कूप करायचा होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, सुपला खेळायचा होता परंतु सुपला नाही, थोडा हुकलाय हा बॉल. डॉट. षटक संपले. पहिल्या ओव्हर नंतर रन आहे धावफलकावरती 15. ऐकूया डीजेला. मनोरला तुला नेईन, पाहिजे त्या घेऊन देईन. बाजारात तुला नेईन, पाहिजे त्या घेऊन देईन. अगं ए पोरी, येशील का मनोरला माझे हरी. अगं ए पोरी, थँक्यू. येशील का. ज्या बाजूने वाड्याचा संघ आलाय आणि वाडा म्हटलं तर आपला पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून आपण पाहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मनमुरादपणे आता तेही आनंद लुटतायत. आमचे डीजे ऑपरेटर चिराग देखील आता परफेक्टली सॉन्ग वाजवत आहेत. 1 ओव्हरचा खेळ संपला, धावा फलकावरती 15. परंतु आजच्या संपूर्ण दिवसामध्ये संजयजी खंडारे साहेब, प्रवीणजी सुटे साहेब असतील, उमेशजी लेले साहेब, शैलेजी जैन साहेब, आपण दुपारी पाहिलं चंद्रमणी मिश्रा साहेबांना पाहिलं, अनेक सारे मान्यवर या ठिकाणी दाखल होताना पाहिलेत. मान्यवरांचं स्वागत सन्मान आपण पाहिलं. आता संध्याकाळचं सत्र, रात्रीचं सत्र आणि फायनलची मॅच आपण पाहतायत 2 संघांदरम्यान. सेकंड ओव्हर. ओ पहिला बॉल वेगवान, तेज तरार. स्पेशालिटी या खेळाडूची आहे सनीची. आज सनीनं देखील चांगला खेळ केलाय. सनी, हनी, बनी सर्व काही तो मैदानाच्या आतमध्ये दाखवणार, कारण देशमुख साहेबांना दाखवलेला विश्वास त्याच्यावरती मात्र तो कायम ठेवतोय. काहीतरी कानमंत्र देशमुख साहेब त्याला नेहमी देत असतात. ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल आणि खरं तर ऍक्शन जर पाहिली या खेळाडूची, गोलंदाजीचं रूप जर त्याचं पाहिलं तर खूप छान पद्धतीनं तो आतापर्यंत गोलंदाजी करतोय. 2 बॉल आतापर्यंत फेकण्यात आला धावफलकावरती. धावा जर आपण पाहिला तर 15. समोर जर पाहिलं तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 डॉट बॉल खेळलेत मिस्टर धनंजय. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न, अपील झालाय परंतु लेग बिफोर नाही आहे, त्याच्यामुळे पंच आउट नाही देऊ शकत. परंतु ज्यावेळी आपण पाहिलं खास करून सनीची गोलंदाजी पाहतात ना, तो ज्यावेळी धावत जातो त्यावेळी तो शेवटच्या मोमेंटला एक उडी घेतोय, म्हणजे जम्प घेतोय आणि जम्प नंतर तो बॉल डिलिव्हर करतोय. हेही विशेष आहे, तेही पाहण्यासारखं आहे. आणि
सनी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देण्याचा ते प्रयत्न करतायत. धावसंख्या 15 वरती रोखली गेलेली आहेत. पुढचा बॉल, आणखीन एक चांगला बॉल आणि आता विकेट आलाय. फलंदाज बाद, ब्रेक थ्रू. धनंजय बॅक टू डी, डग आउट, गॉन. दोन पोरांपासून पण लगीन नाही माझ्या केला हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, राती दिल भाकर खाया लागलेची, तिचे हारी भाजी होती उडदाची. थँक्यू. आणि ज्यावेळी बॉल डिलिव्हर होतो त्याच्या पहिला देशमुख साहेब वेळ बॉल म्हणतायत. काहीतरी एनर्जी तिथूनच मिळते असं वाटतंय सध्या मैदानाच्या मध्ये गोलंदाजाला. देशमुख साहेबांची सगळी एनर्जी पानवट्यावरनं भेटलेली. 15 धावा. नाही, ते क्षेत्र खूप महत्वाचं होतं. पॉइंट मध्ये सगळं ठीक आहे पण पिल्ले साहेबांना काही फरक पडत नाही. 4 बॉलचा आतापर्यंत केस संपला. धावसंख्या 15. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये येत आहेत. सुट्टी साहेब एकदम शांत. सागर. कोणाला चीअरअप करावा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. कोणाला नाराज केलं तर पुन्हा परिणाम उद्यापासून. पुढचा बॉल, 5वा बॉल, ओद विकेट. ओ हवेमध्ये खेळलाय झेलची संधी. झेल, अरे वा वा, What a अतिशय catch! सुंदर असा आणखीन catch. एक सुंदर झेल. DJ. म्हटलं या मॅच मध्ये पेल्लर काहीतरी कमबॅक करणार. पेल्लरनं कमबॅक केला. कमबॅक नव्हे तर वेलकम बॅक. विकेटचं पतन. आउट. कमीत कमी 10 वेळेस रिप्ले आला पाहिजे. चष्मा बेस नाही दिस, चष्मा बेस नाही दिस, डब्या चष्मा नाग माझा कसा दिस, चष्मा नाग माझा कसा दिस. थँक्यू. आज संपूर्ण दिवसामध्ये चांगली बॅटिंग पाहिली, चांगली बॉलिंग पाहिली, चांगल्या कॅचेस पाहायला मिळाल्या. फिल्डिंगचा दर्जा देखील मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. आणि कोण सांगतो हो आम्ही कॅच घेऊ शकत नाही? घेऊ शकतो. जरी आम्ही प्रॅक्टिस नाही केली परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल कशी पकडायची ना हे योग्य ठाऊक आहे. ते दाखवून दिलंय. या कॅच मॅचचं थोडं वेगळं कारण आहे. हा परफॉर्मन्स त्यांनी इथं दाखवलाय कारण त्यांना दुसरीकडे परफॉर्मन्स दाखवता येत नाहीये. 5 बॉल आतापर्यंत फेकून झाला ज्यामध्ये डॉट 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 आणि त्यानंतर विकेट विकेट. आणखीन एक बॉल जर निर्धाव किंवा विकेट आला तर विकेटची हॅट्रिकही ऑन आहेत. मेडन षटकही होऊ शकतं या स्पर्धेतील पहिलं. पाहुयात. हवेमध्ये खेळलाय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मेडन नाही होणार परंतु 1 धाव त्या ठिकाणी येणार आणि 1 धाव प्लस विकेट आल्यात. आता दुसरी धावही घेतल्यात. हातामधून 2 धावा घेतल्यात. थोडस मिसफिल्ड फेकी खराब पाहायला मिळाली. त्याचा फायदा 2. मिसफिल्ड देशमुख साहेबांकडनं, त्याच्यामुळे त्यांना 11,000 रुपयाचा दंड आत्ताच लावण्यात येत आहे. मते साहेब सही करा. रन 17. 2 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्या 17-17 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. डांगे साहेब असताना काही जबरदस्त स्कोर झालेला पण आता पिल्लई साहेबांच्या आर्थिक दबावाखाली आलेली वाडा टीम. डॉगेश भाऊ पण आलेत फिल्डिंग करायला. 12वा प्लेयर डॉगेश भाऊ. देशमुख साहेब तुमचा 12वा प्लेयर आलाय डॉगेश भाऊ. थंड आता थंडीचं वातावरण. डॉगेश थंडी, भाऊ तुम्ही या इकडे. वाटू लागलाय. काही जणांनी जॅकेट परिधान केलं. काही जणांनी हात बरोबर घडी करून उभे आहेत. 3रं षटक. पटका खेळलाय. चाललाय बॉल पाठीमागे. क्षेत्ररक्षक धावतायत. त्या ठिकाणी पाहुयात बॉल निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. निलाया येन तुला नियाला येन जुने जागेव DJ, thank you. माझे थँक्यू डीजे. थँक्यू आफरीन. तू बाउंड्री पर्यंत धावला. बॉलर नेम बॉलरच वापराय आहे काय? अरे यार मग फिक्सच चौका असेल तो. तरी पण पिल्लेवर काही फरक पडत. बॉलिंग बॉलर नेम आफरीन. आफरीन. आफरीन पुन्हा तयार आहेत. दुसरा बॉल घेऊन. आफरीनचा बॉल. पंचाने सांगितलंय नो बॉल. रन त्या ठिकाणी घेण्यात आल्यात. 1 धाव तर पूर्ण करण्यात आल्या आहेत. फेकी होईपर्यंत सिंगल वरती समाधान. नो बॉल. आज दिवसभराच्या टुर्नामेंट मध्ये 4 खेळाडू तुम्हाला 30 सेकंदच्या पिल्ले आतमध्ये साहेबांच्याकडे ठेवायचे आहेत. एकच बॉल गेला. 3 जर असता तर 95 देणार आणि पंचाने योग्य दिलाय. नो बॉल दिलाय. बॉल कडून पण काही अपेक्षा आहे का तुम्हाला? बॉल 1 आणि कोटेशन 80. पिल्ले No plus साहेबांचं one. गणितच वेगळं आहे.
एकूण 2 धावायला 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर वाढत असताना पाहायला मिळत आहेत. आणि बियॉन्ड 16. पिल्ले साहेब तोपर्यंत ते 40-200 मीटर कंझ्युम करून घ्या मोबाईलवरून. सामना चालू राहील, काम महत्वाचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत. जोपर्यंत बॉल फील करतील तिथून एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 24-24 5 षटकांचा मॅच आहे. तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ. 2.2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. अजून 4 बॉल बाकी आहेत. अफरीन पुन्हा तयार. अफरीनचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. देशमुख साहेब, एक प्रयत्न देशमुख साहेबांच्या जवळ बॉल जातोय. एक कंप्लीट हो. चांगली फेकी. अरे यार, इंजोर झाले देशमुख साहेब. साहेब आजच्याच नवीन सर्क्युलरनुसार तुम्ही हे पण करू शकतात. मेडिक्लेम मध्ये तुम्ही मेडिक्लेम मध्ये तुम्ही ते काय रिएम्बर्स करू शकता साहेब. 25 धावा. पाय कसा रिएम्बर्स करणार ते. 25. साहेब तुम्ही पाय कापा. आपल्याकडे 2-4 घोड्याचे पाय आहेत. तुम्हाला जास्त पळवू आपण साहेब. फटका खेळलाय. पुण्याचा बॉल पाठीमागच्या दिशेने चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. जोपर्यंत बॉलला स्टॉप करेपर्यंत एक कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. फेकी चांगली झाल्यात. एक वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 26. 2 बॉल अजूनही शेष आहेत. धावसंख्या 26. 5 षटकांचा हा मॅच सुरू आहे. अधीक्षक अभियंता चषक 2025 आपण पाहतात. पर्व दुसरं सीझन 2 आणि सीझन 2 मधला हा फायनलचा मॅच. ऑफ्टमच्या बाहेर बॉल खूप चांगल्या पद्धतीने ठेवलाय. थोडा पुढे टाकला. त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क न होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. आफ्रिनने देखील चांगली गोलंदाजी केली. शेवटचा बॉल शिल्लक असलेल्या षटकातील लास्ट बॉल. यावेळेस फर्स्ट टाइम आहे ना एखाद्या सेक्शनने निर्णय ॲडिशनलला हुकूम दिलेला आहे की आत राहा. यावेळेचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर चेंडूला मात्र खेळून काढलाय. त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळत. आणि ते पण पेल्लारच्या एसडीओ ला. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 27-27. या उर्वरित 2 षटकांसाठी तुकाराम सरांचा आवाज आहे तो कॉमेंटरी बॉक्स मध्ये ऐकूयात. डीजेच्या माध्यमातून एक गाणं घेऊयात आणि गाण्यानंतर येऊयात कॉमेंटरी बॉक्स मध्ये. त्याची म्युझिक वाजव तेव्हाच नाचाय मजा येईल. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य मागचा जो बॉलर वीज होता वितरण आफरीन, कंपनी आणि त्यांच्या माध्यमातून सुरू असलेला स्पर्धा. आफरीनसाठी उस्ताद राहत फतेह अली खान यांनीच ते गाणं लिहिलं होतं. आफरीन ऐसा देखा नाही खूबसूरत कोई, पण तो त्याच्या उलट निघाला. अधीक्षक अभियंता चषक 2025 फायनलचा मॅच. अंतिम सामना. 3 ओव्हर संपले. 3 ओव्हर नंतर स्कोर 27-27. ऑफ स्टंपच्या बाहेर ज्या गोलंदाजानं मागचं एक षटक सुंदर हाताळलं होतं आणि त्यालाच पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. सनी फक्त 2 रन दिल्या होत्या. अपना सपना मनी आणि मैदानावरती कमाल करतोय सनी कमाल करतोय मैदानावरती. कमाल नाव घेतलं आणि लगेच देशमुख साहेब यांनी अंधाराचा फायदा घेऊन कुठेही पानोट्यावरती जायचं नाहीये. पानोट्यावरती देशमुख साहेब यांनी जायचं नाहीये. चालू सामना आहे. इथे थोडं संयम बाळगायचं आहे. देशमुख साहेब जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत 3-4 इंडस्ट्रियल कन्झ्युमरला कॉल करा साहेब 1 लाखाच्या वरती. आता या ठिकाणी लाईट गेली तोपर्यंत आपण माननीय कर्णधार श्री
डांगे साहेब, आदरणीय डांगे साहेब यांची मुलाखत घेऊया. डांगे साहेब हात वरती करा. आमचे आदरणीय डांगे साहेब यांनी थोडीशी मुलाखत द्यायची. साहेब, एवढा निर्लज्जपणा कसा असू शकतो साहेब? एवढे 4-4 वाईट कसं टाकू शकतात तुम्ही? दमट वातावरणामुळे बॉल ओला झाल्यामुळे ते वाईट पडले. परंतु मोरे साहेबांचं उत्कृष्ट असं नियोजन आयोजन, जोडीला डोंगरे साहेब यांचं सगळ्यांचं उत्कृष्ट नियोजन आयोजन आणि हा अधीक्षक अभियंता चषक पर्व दुसरं असा उत्कृष्ट असा लाईट खाली होणारा हा सामना आहे. वसई सर्कलमध्ये पहिल्यांदाच असं लाईट खाली आम्ही खेळतो. खूप मजा आले. सर्वांचं धन्यवाद आयोजकांचं. असेच आम्हाला खेळण्याची संधी द्याल असं मी पुन्हा पुन्हा मोरे साहेब, डोंगरे साहेब, बब्रुवान साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना विनंती करतो. धन्यवाद साहेब. माझा अजून एक प्रश्न आहे साहेब. मागच्या वर्षी तुम्ही वसई डिव्हिजनमध्ये खेळलेत, आता तुम्ही वसई डिव्हिजन सोडून पेल्लारमध्ये खेळतायत. थोडी काही शरम वाटत नाही का तुम्हाला साहेब? साहेब, पेलार सब डिव्हिजन असलं तरी वसई डिव्हिजनच्या अंडरच आहे. दोन्ही ट्रॉफ्या वसई डिव्हिजनमध्येच राहणार, कुठे बाहेर जाणार नाही. त्यामुळे वसई डिव्हिजनचंच नाव राहणार आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे साहेब. नक्कीच साहेब. पण एक सांगू इच्छितो मी साहेब, देशमुख साहेब जरी तुमचे साहेब असतील तर देशमुख साहेबांचे साहेब, सुटे साहेब मेन साहेब आहेत साहेब. तर तुम्ही वसई डिव्हिजनमधून खेळलं पाहिजे होतं साहेब. वसई डिव्हिजनमध्ये पेलार सब डिव्हिजन येते आणि आमचे सगळ्यांचे सर्व आमचे मार्गदर्शक हे सुटे साहेबच आहेत. आम्ही त्यांचे उप आहोत आणि त्याने आम्हाला सांगितलं की आपण वेगवेगळ्या टीम बनवल्या पाहिजे, ट्रॉफी आपल्याकडेच राहिलं पाहिजे, म्हणून आम्ही ही खेळी केली. नाहीतर आपणाला एक पण ट्रॉफी मिळाली नसती. आम्हाला माहीत होतं मोरे साहेबांनी पण खूप प्रयत्न केले, परंतु थोडंसं क्रिकेटच्या बाबतीत त्यांना काही नॉलेज नसल्यामुळे आणि त्यांनी गचालशे क्षेत्ररक्षण पाठीमागे केल्यामुळे ते हरले असं म्हणावं लागेल. आणि त्या मोरे साहेबांनी ते मान्य करायला पाहिजे. मी नक्कीच मान्य करतो साहेब. पण तुम्ही दमट वातावरणाचं कारण देऊन 4 वाईट टाकले, पण त्याच दमट वातावरणामध्ये पानवट्यावरती तुमचे देशमुख साहेब यांनी 4 बिअर पिल्या. याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? साहेब, पानवटा हा शब्द खूप नवीनच आहे. काही गावरान शब्द आहे, काही समजलेला नाही आहे. पानवटा जर असला तरी ते क्रिकेटच्या पानवट्यामध्ये खूप हुशार आहेत आणि त्या पद्धतीने नियोजन केलं आहे आणि आम्ही आज फायनल खेळतो आहे. खूप मेहनत घेतली आहे आमच्या देशमुख साहेबांनी आणि सुटे साहेबांचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे आणि आम्ही आज फायनल खेळतो आहे. आनंद एवढाच आहे की वाडा फर्स्ट टाईम वसई सर्कलमध्ये फायनलला आलेले आहे. त्यांचं खूप अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. बरोबर आहे साहेब तुमचं. आम्हाला सगळं मान्य आहे, सगळं पटतंय, पण सगळं सर्कल अंडरच आहे, त्यामुळं हा आमचाच विजय असा आम्ही समजतो. पुन्हा मते साहेब, दुसऱ्याच्या सुखात सुख शोधणारे मते साहेब. साहेब, असंच सुख दुसऱ्याच्या चार्जशीटमध्ये शोधा ना तुम्ही. दुसऱ्यांवरती जशी कारवाई होती ती माझ्यावरतीच कारवाई व्हायला पाहिजे असं तुम्ही स्वतः बोललं पाहिजे साहेब. या ठिकाणी पहिली मॅच झालेली आणि पहिल्या मॅच मध्ये अतिशय दारुण पराभव झालेले इप्पर साहेब बसलेले आहेत. इप्पर साहेब. धन्यवाद मोरे साहेब, आज मला बोलण्याची संधी दिली. आज अतिशय उत्कृष्ट अशा सामन्यांचे आयोजन माननीय अधीक्षक अभियंता साहेब खंदारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा झालेल्या आहे. आणि मित्रांनो, खेळामध्ये एक टीम कुठली तरी हारणार असते आणि एक कुठली तरी जिंकणार असते. त्यामुळं हारणं आणि जिंकणं या दोनच गोष्टी आहे. त्यामुळं टीम
स्कोर आहे 27. चौथ्या षटकातील पहिला चेंडू हाताळून झालाय. धावा आहे धाव फलकावरती 27. 27 धावा. समोर खेळाय चेंडू चालाय बॉन्ड लाईनच्या जवळ चेंडू हाताळतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. नाही की प्रत्येकाने आपलं आपलं मनोगत व्यक्त केलं. जसं साहेबांनी देखील म्हटलं होतं की ही स्पर्धा म्हटली प्रत्येकाला उत्सुकता होती, पण एक आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. कोणीही जिंकणार कोणीही हरणार, हार जीत तर क्रिकेटच्या खेळामध्ये होतच राहणार आहेत, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे की ॲज अ टीम युनिट म्हणून आपण प्रयत्न करणं. बॅटची कडा पाठीमागे टिपल्या जाईल. अजून एक विकेट गडी बाद. प्रत्येक ठिकाणी काम करणारे डोंगरे साहेब यांनी लगेच सप्लाय दुरुस्त करून इकडे आलेले आहे. अगदी सर्वगुण संपन्न असे डोंगरे साहेब यांनी जसं कार्यालयीन कामकाजाचा जसा दांडगा अनुभव आहे, तसंच पटकन सप्लाय कसा चालू करायचा हाही अनुभव आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. गली क्षेत्रामध्ये होईल फिल्डिंग. नाही, पूर्ण टीम युनिट आहे. खास करून या अधीक्षक अभियंता चषकाच्या आयोजन नियोजनामध्ये टीम आहे आणि टीमवर्कनं ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर यशस्वीच्या दिशेनं वाटचाल करताय. ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे, प्रत्येकाने दिलेला वेळ आहे, काहीकाने दिलेला श्रम आहेत, काहीकांचे आयडियाज कल्पना आहेत ज्या या स्पर्धेसाठी दिलेल्या आहेत. आणि स्पर्धा यशस्वी करायची याच ध्येयाने कदाचित आता धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे विकेट गडी बाद होतोय. धाव घेण्याची आवश्यकता नव्हती त्यावेळेला. हे धाव घेण्याचा प्रयत्न तर नेहमीच जसं म्हणतात ना, एक टीमवर्क असतं आणि टीमवर्कनं हार्डवर्क केलं, स्मार्टवर्क केलं आणि त्याच्यामुळे हा अधीक्षक अभियंता चषक पर्व दुसरं आहे. म्हणजे दुसरं पर्व त्याचा प्रत्येकाला गर्व आणि त्याच्यात दडलंय सर्व, असं हे दुसरं पर्व आहे जे अधीक्षक अभियंता चषकाचं आपण पाहतोय. जसा उल्लेख केला गेला होता, डोंगरे साहेब असतील, मोरे साहेब असतील, पूर्ण युनिट या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये लागलं होतं आणि त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यामागे. माझं मनोगत अजून अर्धवट राहिलेलं आहे. तिकडेच राहू दे. नक्की तुमच्या दिशेने येणार आहे पुन्हा एकदा, कारण मॅचही ऑनगोईंग आहे. अजून एक विकेट गमावतोय वाड्याचा संघ. चांगली बॅटिंग चालू होती आणि अक्षरशः बॅटिंग कोलॅप्स होते. विकेट गडी बाद. सर, हा स्कोर आहे 30. या ठिकाणी सर्वांनी दुर्लक्षित केलेला संघ जो आज फायनल पर्यंत पोहोचलेला आहे वाडा, त्याचे मेन मेंटॉर कॅप्टन सर्व असलेले आमचे पवार साहेब थोडंसं मनोगत व्यक्त करतील. पवार साहेब, तुम्हाला काय वाटतं की हे कसं काय झालं? तुम्ही इथपर्यंत फायनलला येऊ शकतात तर रिकव्हरीला पण टॉप येऊ शकतात असं सगळ्या मान्यवरांचं म्हणणं आहे, तर त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करावं साहेब. निश्चितच साहेब, खूप नयनरम्य निसर्गरम्य वातावरणात हे सामने खेळवले गेलेत. अधीक्षक अभियंता पर्व 2. ओ शट, सुंदर खेळ, अतिशय सुंदर खेळ. तुम्ही बोला साहेब. तुम्हाला भाग्योदय म्हणू का पनोती म्हणू साहेब? तुम्ही माईक हातात घेतला आणि विकेट पडली साहेब. तुम्ही तुमचं मनोगत पुन्हा कंटिन्यू करायचं साहेब. म्हणजे अजून विकेट पडू द्या. आता सर्वात जास्त एरियर्स असणारे आमचे बेलसारे साहेब मैदानावरती उतरलेत. 7 विकेट बाद झाले. माझी विनंती एक आहे की त्यांनी 1 रन काढला ना तर त्यांची 1 लाख एरियर्स कमी समजावी मान्यवरांनी.
आणि ते जर का आउट झाले ना 10 लाख रुपये एरियर्स ऍड करावी त्यांच्या एरियर्समध्ये साहेब. अजून एक फटका खेळला जरूर चाललाय मिड विकेटच्या रिझनमध्ये. देशमुखांचा उत्साह देखील आपण पाहू शकता. आता दुसरी धाव घेणार नाही कारण जसं मराठीमध्ये म्हणतात ना, एकदा दुधानं तोंड पोडलं का माणूस ताक पण फेकून फुकून पितो. 7 विकेट गेल्यात त्याच्यामुळे आता थोडंसं प्रिकॉशन घेतलं जातंय. बरोबर साहेब. आमचे देशमुख साहेब म्हणजे लगानचा आमिर खान आहे. कुठेही पळतो, काही करतो, पण काहीतरी करतो. अजून एक विकेट थोडंसं लांब राहिलं. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. 32 32 रन. 5 षटकांचा सामना आहे. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना स्कोर 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5वी ओव्हर आहे, शेवटची ओव्हर. आता सगळेजण मतेबद्दल बोलतायत, तर मलाही आता असं वाटायला लागलं, जरा भीतीच वाटायला लागली. कारण मतेनी 1-2 सेक्शन हेड तरी कामे करून टाकलेत सध्या. म्हणजे डेंजर माणूस आहे. मी यायच्या आधी वाणी साहेबांची सीट रिकामी केली, त्याच्यानंतर राऊत साहेबांची सीट रिकामी. आता राहिलो मी एकटाच तिथे. आणि कधी कधी असं वाटतं की साहेबांनाही धोका पोहोचतो की काय. पण हरकत नाही, आमच्या राऊत साहेबांना त्यांनी प्रमोशनवर पाठवलंय. तसं जर करत असेल तर चांगलं आहे. सी साहेबांनाही त्यांनी रिलीव्ह करताना प्रमोशनवरच रिलीव्ह करावं. त्यापेक्षा साहेब त्याने स्वतः राजीनामा द्यावा असं माझं मत आहे. आणि या वसई मंडळाला कार्यमुक्त करावं साहेब. धावफलकावरती नजर टाकूया एकदा. पण मतेच्या पापाखाली चाललेली ही वसई मंडळाची टीम आहे साहेब. नाही, सुटे साहेबांनी आणि आम्ही ठरवलंय जायचं सोबत गडचिरोलीला जाऊ. साहेब बरोबर आहे ना? 35 रन आहेत. अजून एक फटका केलाय. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. फिल्डर जो परत फील्ड करतील, थ्रो करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण झाले. 36 धावा, 36. सकाळी सुरुवात या स्कोरनं झाली होती आणि पुन्हा एकदा स्कोर त्याच दिशेने आलाय. पहिला मॅच झाला होता, पहिल्या मॅचमध्ये 36 होत्या. हा फायनलच्या मॅचमध्ये पण धावा आहेत त्या 36. 36 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो कशा पद्धतीने होणार? टीम लरचा संघ देखील रेडी आहे. वाड्याच्या संघानं धावा जरूर केल्यात. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊया. काही मनोगत तिथे व्यक्त होत आहे त्या दिशेने आपण जाऊया. अधीक्षक अभियंता चषक 2025 पर्व दुसरं आहे, सीझन 2 आहे. आणि सीझन 2चा विनर कोण ठरणार हे पुढच्या 30 चेंडूच्या खेळामध्ये माहिती पडणार आहे. 30 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॉल द्या, बॉल. मॅच हरल्यानंतर आमचे रोडे साहेब डायरेक्ट पळूनच गेले वाटतं. रोडे साहेब, रोडे साहेब, रोडे साहेब इकडे या. तुमची गरज आहे साहेब. साहेबांनी सांगितलेले जेवढे हारलेले चेहरे ते मला दिसलेच पाहिजे म्हणतात ते. मते सकट. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे पूर्ण टीमवर्क होता आणि टीमनं फार मोठी मेहनत या स्पर्धेच्या यशस्वीसाठी घेतलेल्या त्या पूर्ण टीमचं देखील आभार आहे या महावितरणच्या. कारण स्पर्धा यशस्वी करणं याचा अर्थ प्रत्येक गोष्टीचं योग्य नियोजन करणं, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरती करणं आणि त्याला खेळाडूंचा, आपल्या पदाधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांची लाभलेली साथ, या सर्वांच्या एकजुटीमुळे ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली. यानंतर जे 14 वर्ष वसई मंडळची धुरा वाहत आहेत ते रोडे साहेब आपलं मत व्यक्त करतायत. थोडं चांगलं बोला साहेब माझ्यासोबत. आम्ही जिंकणारच आहे. या दोन्ही टीमला शुभेच्छा आहे. आणि दोन्ही टीमपैकी कोणतीही टीम हरली तरी आम्हीच जिंकणार आहे. आचोळ आणि नालासोपारा 3rd रनरअपला सज्ज आहे. खोटी स्वप्न उभे करण्यामध्ये माहिर असलेले रोडे साहेब. 300 वर्षापासून पहिल्याचं स्वप्न पाहणारे आता डायरेक्ट 3ऱ्या 4थ्यावर गेले. तुमचं भाषण ऐकून काढणे साहेब डायरेक्ट राऊंड सोडतायत.
देशमुख साहेबांना वाटतंय शिवजयंती वाटतं इकडे. साहेब क्रिकेटची मॅच आहे. अरे अतिदुर्गम भागातले पालघर ग्रामीण, अतिशय वाड्यापेक्षा ग्रामीण असलेले पालघर मधून आलेले नितीन गवळी हेड क्लार्क इथे उपस्थित आहे. आज एकटे बसलेले आहेत. या तुम्ही HRA कमी असलेले नितीन गवळी. HRA कमी असला तरी ते हारलेले नाही आहेत. मतेला HRA जास्त आहे पण मते हारतो. गवळी विनर. टू विन सांगायचं किती आहे? स्कोरर जिंकण्यासाठी किती धावांची गरज आहे प्लीज? 37 टार्गेट आहे. 37 धावांचं लक्ष समोर आहे. सलामीची जोडी ओपनिंग पेअर्स मैदानावरती दाखल झालेत. विकास, विपुल आणि पहिली ओव्हर घेऊन पहिले षटक सूरज आहे तर बॉलिंग मार्कवरती 30-37 ऑफसाईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, एक कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर कडक कडक स्ट्रोक, कट 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 स्क्वेअर कटचा पहिला चेंडू दणदणीत कणकणीत सौकार. पहिल्या ओव्हर मध्ये जेवढा रन दिला तेवढा काढा. पहिला चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर, जागा बनवली, कट केल्या चेंडूला आणि पॉइंट क्षेत्रामध्ये काय सुंदर फटका खेळलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये पहिला चेंडू अगदी रेडी होते या फटका खेळण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेन आणि त्याच्यावरती 4. डांगे साहेबांचं हे नेचर फार आवडलं मला. पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग. आणि तशी कामगिरी देखील त्यांची राहिलेली आहेत. कारण पूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर काही खेळाडू आहेत जे टॉप 10 मध्ये आहेत, जे कदाचित बॅटिंग बॉलिंग किंवा मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहेत. त्यापैकी नक्कीच त्यांचं नाव घेता येईल कारण चांगली कामगिरी पूर्ण टुर्नामेंटवर त्यांनी केली. असंच कामगिरी आमच्या डोंगरे साहेबांनी केली होती. पहिली ओव्हर 16 रन, पहिली बॅटिंग, दुसऱ्या बॉलला आउट. पण ती मॅच मोरे साहेबांनी घालवली. जसं तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा देतात, काही काहींना थोडासा उकाळा येतोय, त्याच्यामुळे उजाळा देताना उकाळा देखील येतोय. पण तरी सुद्धा आम्हाला आनंद आहे की मतेची टीम हारली. मतेची टीम हारणे कॉन्स्टंट आहे. एव्हरीथिंग इज व्हेरिएबल बट mate's लॉस इज परमनंट अँड कॉन्स्टंट. साक्षात महान शास्त्रज्ञ श्री 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 आईन्स्टाईन यांनी लिहिलं होतं मते हारणारच आज. आणि त्याप्रमाणे त्याने ते सिद्ध करून दाखवलंय. आईन्स्टाईन इज ग्रेट, मते इज फेक. कर्माची फळ आहेत, बाकी काय नाही. हो, एक चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटच्या रिजनमध्ये, थोडासा दूरवरती मेडॉनचं क्षेत्ररक्षक पोचतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. थंडीचा दूर थोडासा वाढलाय. 37 धावांचा पाठलाग टीम कशा पद्धतीने करणार पेलार संघ. जसं साहेबांनी सांगितले बाबा पेलार जिंकू द्या, जिंकू द्या, दोन्ही आपलेच संघ आहेत. त्याच्यामुळे एक नवा विनर, नवा विजेता आता या अधीक्षक अभियंता चषकाला लाभणार आहे. समोर समोर खेळ आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. 1 रन ऍड होईल. आमची फक्त अधीक्षक अभियंत्यांना विनंती, आमची कॉमेंट्री बघून आम्हाला लेटर नका काढू साहेब. फक्त साहेबांनी मगाशीच प्रॉमिस केले मतेला पालघरला पाठवणार आहे आणि विषय इकडे संपवणार आहे. नाही, त्यांना मते साहेबांना वेगळं टार्गेट दिलं, त्याच्यावरनं अजून तुम्ही टार्गेट करताय. नाही, थोडंसं पालघरच्या थोडासा बाहेर विचार करा साहेब. गडचिरोली आहे किंवा त्यांचे जे जुने जे लातूर आहे, नाही तर मग त्यांचे जुने सहकारी असलेले आमचे AC साहेब, हिंगोली पण आहे साहेब.
असं करता करता तुम्ही 36 जिल्हे फिरून येतील. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर स्कोर 7. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 30 धावा. 24-30. आरामात काढू देत नाही वाडा कधीच. अतिशय नियोजन पद्धतीचा कार्यक्रम असतो आणि धनंजयची टीम ही खरंच बघण्यासारखी टीम असते. पूर्ण शिस्तप्रिय असा त्यांचा कार्यक्रम आणि नियोजन असतं. चला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहू शकतायत सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल. आक्रमक भूमिका धारण करत असताना बॉल हवेमध्ये, झेलची संधी, झेल निसटला हातामधून. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. शेवटच्या श्रेणी चेंडू हातामधून निसटला. जगलिंग सुरू होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 1 वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 8. महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आयोजित अधीक्षक अभियंता चषक 2025 आपण पाहू शकतायत. संपूर्ण दिवसामध्ये आदरणीय संजयजी खंडारे साहेब असतील, प्रवीणजी सुट्टे साहेब असतील, उमेश लेले साहेब, शैलेश जैन साहेब आणि आपल्या आयोजन कमिटीचे सर्व मेंबर्स, प्रत्येकाची मेहनत आणि सर्व टीमचा सहभाग. हवेमध्ये खेळलाय बॉल, झेलची संधी. आता कुठलीही चूक होणार नाही. सेलिब्रेशन टाइम बाय वाडा टीम आउट. धनंजय, उद्या कबड्डीची सुद्धा टुर्नामेंट म्हणजे आयोजन आहे. तुमच्या वाड्याची एक चांगली सुंदर अशी कबड्डीची टीम सुद्धा येऊन जाऊ द्या. 2 आणल्यात तरी चालेल. पवार साहेब, उद्या कबड्डीसाठी वाड्याची एक टीम अपेक्षित आहे आणि उद्याच्या दिवस सूट आहे, तुम्हाला घेऊन या. सदोतीस धाब्यांचा पाठलाग सुरू आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर सनी धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 8. 37 धाब्यांचा पाठलाग सुरू आहे. ओव्हर द विकेट. आक्रमक भूमिका धारण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूवरती. आणखीन एक झेल, परंतु तो झेल हातामधून निसटलाय. 2 धावा कंप्लीट. पवार साहेब यांनी मागची कॅच पकडली तेव्हा 500 रुपये दिले होते. आता कॅच सोडली ते 500 रुपये वापस करण्यात यावे. हिसाब बराबरीच. मते घेऊन या 500 रुपये परत विदाउट HR लॉसेस. धावसंख्या 10. 10 ऑन स्कोरकार्ड. 37 धाब्यांचा पाठलाग सुरू आहे. अजूनही ही मॅच महत्वाची असणार आहेत. नक्कीच HR लॉसेस असतात, नो डाऊट. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मात्र चांगला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मात्र फेकण्यात आला. डॉट बॉल येतोय. निर्धावच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचला 10. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 5 षटकांचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हर मधील अजून 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 10. ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे. जोपर्यंत पाठलाग करेल तोपर्यंत चेंडू त्या ठिकाणी मात्र फील्ड करेपर्यंत धावसंख्या मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्या 12. 5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 12. शेवटचा बॉल बाकी असेल. दुसऱ्या षटकादरम्यान 37चा टार्गेट. धावसंख्या 12 झालेली आहेत. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल.
ओ शेवटचा बॉल आपण पाहिला तर पंच मात्र वलटायत, दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल काउंट केला जाईल, एक्स्ट्रा रन काउंट केली जाईल आणि एक्स्ट्रा रनने धावफलकावरती धावा जरी आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 13 धावा. सुरू असलेला मॅच, फायनलचा मॅच. एका बाजूने वाडा, दुसऱ्या बाजूने पेल्लार. प्रथमतः वाडाना बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवलं 36-37चं टार्गेट ठेवण्यात आलं टीम पेल्लार समोर आणि त्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या झालाय 13. ओ शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने आता हाताळला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 13, येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 24. बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ने अरे गरे फेटे हाँ मान जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ने अरे गरे फेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा गोली गोली चलेगी गोली पे गोली चलेगी गोली गोली चलेगी गोली पे गोली चलेगी. अठरा बॉल मध्ये 24 धावेचं लक्ष मैदानावरती असणार आहे. आतिश आला तिसरं षटक घेऊन. आतीचा पहिलाच बॉल फटका छान प्रकारे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथून स्क्वेअर लेग मधून येतात वेगाने पुढे. एक धाव कंप्लीट. दुसरा धाब्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट होईल का? दुसरी धाव कंप्लीट. दोन धावा येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना 15. अजून 22 ची गरज आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आहेत. येणारे 17 बॉल रन करायचे आहेत 22. टीम पिल्हारला ओ द विकेट. बॅटची एज घेत असताना चेंडू पाठीमागे चाललाय परंतु पाठीमागे बॉलला थांबवलंय. एक धाव येत असताना एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. महावितरण महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत वितरण कंपनी मर्यादित अधीक्षक अभियंता चषक 2025 आपण पाहतायत. धावफलकावरती धावा झाल्या 16. टार्गेट 37. 21 अजून करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 16 बॉल. पटका पुण्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर मिड ऑफला आहेत ते मात्र बीट होत आहेत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट होईल का? हो. 2 कंप्लीट झाल्या आहेत. तिसऱ्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तिसरी धाव देखील कंप्लीट होणार. जिथे 1 होती तिथे 2, जिथे 2 होता तिथे 3 आणि पंचाने सांगितलंय 1 रन शॉट त्यामुळे 2च धावा असणार आहेत. 3 धावले परंतु त्याच्यामधली 1 मायनस यानी की ह्या 2 धावा असतील आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 18. पवार साहेब थोडक्यात वाचले तुम्ही, नाही तर आता तुमच्यावरती कर्ज चढलं असतं साहेब. पहिलेच एक तर वाड्यात आहेत तुम्ही, त्यावरती कर्ज. देशमुख साहेब, द पाणी बॉय, वॉटर बॉय, पानवट्याचा मुलगा. एक मोबाईल सापडलेला आहे. कोणाचा असेल तर ओळख पटवून आपण तो घेऊन जावा. एक मोबाईल आमच्याकडे सापडलेला आहे. मोबाईल सापडलेला आहे. कोणाचं हरवलं असेल तर तो इथे मुख्य मंचावरती आहे. कुठे भेटलाय? राकेश, जायचं नाही आहे, बक्षीस वितरण आहे लगेच. थांबा इकडे. साहेब बोलत आहेत. राकेश, राजेश. ऑनफिल्ड अंपायरचे डिसिजन आहे ते कायम. ऑनफिल्ड अंपायरचं डिसिजन शॉर्ट रन. कारण
धावफलकावरती धावा जर पाहिलं तर आपण एकूण धावा 2 धाव्याने वाढत असताना 18. बागपुटला गेले, पुण्याला कट करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप मध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा, चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ, त्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न, जोपर्यंत बॉलला फील्ड केलाय तोपर्यंत धावा कंप्लीट केल्यात. चौथ्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि चौथी धाव मात्र या ठिकाणी 4 धावा कंप्लीट करण्यात आलाय. 4 धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढत असताना पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल आहेत 14 बॉलमध्ये 15 धावांची गरज. देशमुख साहेब सातत्याने सांगतात धावण्याची गरज आहे, रन करणं गरजेचं आहे, कारण पर्व दुसरं हे गाजवायचं आहे. त्यासाठी पेल्लार संघ देखील तयार आहेत, त्यासाठी वाडा संघ देखील तयार आहेत. परंतु पाहूया कोण जिंकणार ही मॅच. फायनलची मॅच महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आयोजित अधीक्षक अभियंता चषक 2025 सेकंड सीझन आपण पाहतायत. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण वेळ 8:30 वाजून गेलेले आहेत. ओद विकेट कट करण्याचा प्रयत्न, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय बॉल, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा 22. पुण्यात एक विनंती आहे, एक मोबाईल सापडलेला आहे, ज्या कोणाचा असेल तो मोबाईल आमच्याकडे आहे, आपली ओळख पटवा आणि तो मोबाईल घेऊन जा. एक खेळाडू आहेत त्यांनी घेऊन आलेले आहेत, त्यामुळे प्लीज. अभेमध्ये फटका खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू झालाय. रन कंप्लीट केला जातात, जिथे 1 तिथे 2 मिस्टेक होता टीम वाडाकडून. शेवटच्या सत्रामध्ये धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या मात्र 24. येणारे बॉल मैदानावरती शेष आहे ते मात्र 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायच्यात बरोबर 13. येणारे बॉल 12 मध्ये करायच्यात 13. थँक्यू. 12-13 वाला मॅच आहे. पाहूयात कशा प्रकारे काय घडणार या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ बाकी आहे, 13 धावेची गरज आहे. 4थं षटक फेकण्यासाठी मैदानाच्या मध्ये गोलंदाज दाखल होत आहेत. सागर आल्यात, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं ते पुन्हा 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक दुसरं, सांघिक 4थं. पहिला बॉल बॅटची एज घेत असताना चेंडू पाठीमागे चाललाय. ओ गलीमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जो बॉल सीमारेषेच्या जवळ जात असताना त्या ठिकाणी मात्र बॉलला स्टॉप केलाय, कारण पाठीमागचा बॉल वेगाने जातो आणि कट होत असतो आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डर फारुख शेख होते. दर्जेदार फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला. लगेच विकेट कीपर जवळ गेले. त्याच्या मोबाईल घेऊ नका. 11 मध्ये 12ची गरज. 12-13 मॅच मध्ये आता 11 मध्ये 12 आल्यात. षटका दरम्यान दुसरा बॉल, पुन्हा गोलंदाज तयार. ओद विकेटने लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पंच दर्शवत आहेत वाईट. 11-12 होते, आता 11-11 आल्यात. 1-1. येणारे बॉल 11 बॉल मध्ये रन करायचे बरोबर 11. सूरज मैदानात, सागर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर वरती बॅट्समॅन तयार आहेत. विकासचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर लॉंग ऑफला येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे बॉल आहेत 10 बॉल मध्ये रन करायचे 10 का दम आता दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण 10 चेंडू मध्ये धावा रोखायच्या त्या बरोबर 10. एक चांगला बॉल गोलंदाजांना हाताळायचा आहे. एखादी विकेट गोलंदाजांना घ्यायची आहेत. एखादा चांगला स्ट्रोक खेळायचा आहे. रन चालू ठेवायचे आहेत. प्रयत्न पेल्लार करणार. पण त्या पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. 9 चेंडू 9 धाब्यांची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का, प्रत्येकाच्या नजरा लागल्या आहेत. काही जण म्हणतात की सुपर ओव्हरच्या दिशेनं मॅच जाऊ शकतोय का, त्यासाठी देखील प्रयत्न होत आहेत. परंतु पाहूयात, क्रिकेटचा खेळ आहे. 9-9.
फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेलची संधी, झेल मैदानाच्या आतमध्ये घेतलाय झेल. विकेटची डिमांड होती, विकेट आलाय. टीम वाडानं विकेट घेतला मैदानाच्या आतमध्ये आणि आता या मॅचची कहाणी पुन्हा एकदा बदलणारी असणार आहे. आउट. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं ना रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा मैला, आइला रे आइला आत्तीचा मैला. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा. थँक्यू. धावपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर 28-28. अजून 9 धावांची गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9-9चा मॅच होता, 8-9 वरती आलाय. क्रिकेटचा खेळ आणि एखाद्या माणसाची वेळ जसा बदलण्यासाठी वेळ जात नाही ना, तसा हा मॅच आहे. तोही बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीये. मॅच बदलणार, रंग चढणार, खेळ बदलणार. वेळोवेळी सर्व काही गोष्ट करणं गरजेचं आहे, अन्यथा वेळ ठरवणार आपलं काय करायचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये, झेलची संधी मैदानावरती. आणखीन एक विकेट. जसा उल्लेख केला की विकेट वाडा कमबॅक करू शकतो मैदानाच्या आतमध्ये आणि हो, वाडानं कमबॅक साठी सुरुवात केलेली आहे. आणखीन एका विकेटचं पतन. आउट. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं ना रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा मैला, आइला रे आइला. थँक्यू. बॉल टू बॉल वाटणारा मॅच. कधीही कुठल्याही श्रेणी पलटू शकतो क्रिकेटचा खेळ. जसं म्हटलं की कधीही कुठल्याही श्रेणी कुठल्याही वेळी हा खेळ बदलू शकतोय. 7 बॉल मध्ये 9 धावेची गरज. एक चांगला बॉल मॅच मध्ये पुन्हा ते घेऊन येणार. शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. हो, डॉट आलाय. मॅच पाहता पाहता शेवटच्या नाही, त्याच्यासाठी आता थर्ड अंपायर नाही घेऊ शकत. अल्ट्रा साऊंड नाही आपल्याकडे. प्रत्येक गोष्टीवरती रिव्ह्यू आपण नाही घेऊ शकत, कारण पंचाने देखील सकाळपासून चांगलं काम पार पडलंय. आता संध्याकाळी आणि आता रात्रीच्या सत्रामध्ये आहोत. एक्साइटमेंट आहे, परंतु धावपलकावरती येणारे 6 बॉल 9 धावेंची गरज. 6 चेंडू 9 धावेची गरज. पंचांशी वाद नाही घालायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अल्ट्रा जर समजत असतं तर सर्व काही गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या असत्या. सर्व काही आहे त्या दिशेने डिबेन लाईव्ह प्रयत्न करतायत. भरपूर काही गोष्टीवरती प्रयत्न करतायत. अल्ट्राएजसाठी सुमारे 80,000चा खर्च होता. तो आपल्याकडनं पेलवणारा नव्हता, म्हणून अल्ट्राएजचा आपण घेतलेलं नाहीये. बरोबर, राईट. 6-9. 6ला उलट फिरवलं तर 9. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा षटक फेकण्यासाठी धनंजय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 9. मॅच चढवलं कुठे, मॅच वरती गेला कुठे. 9 बॉल 9चा मॅच तुम्हाला सहजरित्या जवळपास होता. 10 बॉल 10चा मॅच होता आणि तो मॅच बदलताना पाहायला मिळालाय. 6 मध्ये 9. 3 धावा वरचढ आहे. टीम वाडा भरपूर संघर्ष करून वाडाचा संघ या ठिकाणी पोहोचलाय, परंतु पेलर देखील मॅच जाऊ देणार नाही. पहिलाच बॉल फिरवण्याचा प्रयत्न नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क. आता हा मॅच जसा जसा पुढे चाललाय ना, तसा तसा फरक जाणवू लागलाय. बॉल टू बॉलची मॅच, बॉल टू बॉलची सिच्युएशन. त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कदापि डोक्याचा वापर नाही केला, आता इथून मोठ्या फटक्याची डिमांड होणार. कारण कंपल्सरी त्या गोष्टी तर होणारच आहेत. डिमांड एक मोठ्या फटक्याची होणार. 5 बॉल मध्ये 9 धावेची गरज. बदललेला मॅच पाहायला मिळतोय. संध्याकाळचं रात्रीचं सत्र. थंडी थोडी वाढू लागली आहेत आणि अशा सत्रामध्ये पाहूयात. ओ, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. 1 रन तर घेण्याचा प्रयत्न झालाय. पाठीमागे चाललाय. लॉंग चेस फॉर द फिल्डर. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. 2 धाब्यांवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. अजून येणारे बॉल आहे 4. 4 बॉल मध्ये 7 धावेची गरज. येणारे 4 बॉल 7 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहेत. प्रयत्न सुरू आहेत, परिश्रम सुरू आहेत, मेहनत सुरू आहेत, कष्ट सुरू आहेत. परंतु कष्ट कोणाच्या बाजूने जाणार, ही मेहनत कोणाच्या बाजूने जाणार? वाडाच्या बाजूने जाणार की पेल्लारच्या बाजूने जाणार? दोन्ही संघ त्याच बाजूने आलेले आहेत.
एक तर नॅशनल हायवेने आलेला संघ पेल्लार, त्यांच्याच पुढून आलेला संघ वाडा. जसं सरांनी म्हटल्याप्रमाणे की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केला या संघानं वाडाच्या. कदापि वाडा संघाचं नाव तितकं मोठं नव्हतं, परंतु आज जो खेळ त्याने केलाय त्याप्रमाणे ते मोठे झालेले आहेत. 4 बॉल रन करायच्या 7. आज खरंच तर काही जणांची कामगिरी पाहून आहे ना लोकांची छाती उंच होते. आज वाडा टीमची कामगिरी पाहून पवार साहेबांचं पोट उंच झालेलं आहे. 4-7 राईट. निर्णायक मॅच आहे, निर्णायक वळणावरती आलेला मॅच, निर्णायक श्रेणी आलेला मॅच. वेळ घेतला जातो, वेळ कोणी घेतलाय? टीम वाडानं घेतलाय की पेल्लारनं घेतलाय तेही पाण्यासारखं असणार आहेत. 4 बॉल ठरवणार 7 धावा होणार की नाही. ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक पाहतात बॉल क्षेत्ररक्षकांना दिसलेलाच नाही आहेत. हेही व्हायरल होऊ शकतात. 2 कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहेत. हो, चौथ्यासाठी प्रयत्न केलाय. आता चौथ्यासाठी धावायचं होतं की थांबायचं होतं हे करणं गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी कॉलिंग नव्हती आणि चौथ्या धावेसाठी पंचाने आता थर्ड अंपायर घेतलाय. क्रॉस झाल्यात की नाही बॅटर ते पाहण्याचा प्रयत्न होणार. 3 तर कंप्लीट झाल्यात, आता चौथ्या धावेसाठी पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. पिल्ले साहेब मुद्दाम धावले, जबाबदारी 3 झालेले आहेत. पाहूया काय घडणार. नॉन स्ट्रायकरला उभा राहा तुम्ही, तुमचं तुम्ही बघून घ्या. बॅटर तर आउट आहेत, परंतु कुठले खेळाडू बाद आहेत हे पाहण्याचा प्रयत्न होणार. क्रॉस देशमुख झाला साहेब, तुम्ही नाही या. झालात. देशमुख साहेब या, तुम्ही आतमध्ये या. रणजित जाधव, लाईनमन रणजित जाधव असेल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. 3 झाल्यात ना चौथ्यासाठी, 3 धावून काढल्यात. चौथ्यासाठी तो क्रॉस झाल्यात की नाही हे पाहण्याचा प्रयत्न होतोय. आउटर बॅट्समॅन आहेत. दोन काढल्यात, त्याच्यानंतर तिसरी काढली. चौथ्या धावेसाठी रनआउट झाल्यात, परंतु तिथून बॅट्समॅन क्रॉस झाल्यात का नाही ते पाहण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समॅन आउटर आहेत, चौथ्या धावेसाठी 72 आहेत, फक्त पाहण्याचा प्रयत्न होतो क्रॉस झाल्यात की नाही. डीजे तोपर्यंत गाणं होऊन जाऊ द्या, एक मरगळ आलेली. परशुराम सर 3 चौथ्यासाठी रनआउट आहे ना. हा, मग तिथून सनी आउट. रिप्ले नीट चेक करा, चौथ्यासाठी आहे की तिसऱ्यासाठी आहे. ना 3 घेतल्यात, कारण जसा बॉल सुटला पाठीमागे गेला 3 घेतल्यात. चौथ्यासाठी रनआउट आहे. 3 धावा तर धावून पूर्ण केल्या होत्या. चौथ्यासाठी ज्यावेळी धावत होते त्यावेळी तिथे विकेट गेलंय. सनीनं तो फटका लगावला होता धावसंख्या धावफलकावरती 33-33. 4 धावेची गरज. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 3 बॉल 4 धावेची गरज आहे. भरपूर जण सांगतात की हा मॅच फायनलचा कोण जिंकणार, पण काही जण सांगतात की बाबा सुपर ओव्हरच्या दिशेने जाणार की काय. परंतु प्रत्येक जण आता विचार तोच करतोय की वेळ जास्त झालाय, सुपर ओव्हर पेक्षा मॅच फिनिशिंगच्या दिशेने जातोय का त्याच्यावरती देखील लक्ष असणार आहेत. येणारे बॉल 3 बॉल मध्ये रन करायचे आहेत बरोबर 4. फायनल जिंकायचे असेल तर पेल्लारला 4 करायचे आहेत आणि वाडाला 4 रोखायचे आहेत. गोलंदाज तयार आहेत, बॅटर तयार आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार. फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र धावतायत बॉलवरती. फील्ड करेपर्यंत दुसरीचा कॉल, सेकंड रन त्या ठिकाणी कंप्लीट. फेकी चांगली केलाय. तिसऱ्याचा प्रयत्न होऊ शकतोय. हो, तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आणि 3 धावा कंप्लीट. आता ही मॅच जिंकण्यासाठी मॅच बराबरी झालेली आहेत. 36 झालेले आहेत. सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे पेल्लार कडून. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात 1 धावेची गरज.
2 बॉल मॅच जिंकण्यासाठी एका धावेची गरज. मॅच तर बराबरी सुटलायत. 2 बॉल मध्ये एका धावेची गरज. 36 तिथेही बनवल्यात, 36 इथेही बनवल्यात. 2 बॉल मध्ये एका धावेची गरज. सकाळचा मॅच जसा होता तो 1 बॉल 2चा होता. तिथे प्रत्येकाला वाटलं होतं की सुपर ओव्हर होणार, परंतु तिथे कॅच घेतला होता. आता 2 बॉल 1 आहेत. सकाळी 1 बॉल 2, आता 2 बॉल 1. आणि टार्गेट पण बरोबर सकाळी जसं उल्लेख केला की सकाळचा टार्गेट सेम 36-37 होता. हाई मॅच फायनलचा मॅच 36-37. जुलटं मिळतं सर्व हे समीकरण पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल निर्णायक असू शकतो, कारण हे दोन्ही बॉल डॉट टाकायच्यात, अन्यथा विकेट घ्यायच्यात तर टीम वाडा जिंकणार. किंवा ड्रॉ करायचे असेल तर तिथे तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. पाहूया काय घडणार. पिले साहेब लेफ्टी खेळा ना. एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज असताना बॉल पाठीमागेही चाललाय. पंचाने वाईटही सांगितलंय आणि स्पर्धा जिंकलाय टीम पिल्लारनं. अभिनंदन, कॉंग्रॅट्स. अभिनंदन टीम पिल्लार. देशमुख साहेब हमारा नेता कैसा हो, देशमुख साहब जैसा हो. रुपये 1111 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. प्रत्येक टीमच्या प्रत्येक सभासदाला 1111 रुपये. हॅलो, साहेबांना ट्रॉफी जवळ घेऊन जायचंय आणि तिथे आदळून टाकायचंय. हार्दिक अभिनंदन देशमुख साहेब. तुम्ही ना फिल्डिंग केली, ना बॅटिंग केली, ना बॉलिंग केली, तरी सुद्धा आज तुम्ही एक कॅच घेतली. एक कॅच. इतने पैसे में उतना ही मिलेगा. हाँ, एकाच कॅचने आज पूर्ण फायनल. सर थोडंसं समोर या सर. बरोबर या साईडला म्हणजे जेणेकरून आपण बक्षीस समारंभ लगेच सुरू करू शकतो. आम्ही देशमुख साहेबांचं एक मनोगत देशमुख साहेब. अजून थोडंसं या सर. तुम्ही जे मनोगत व्यक्त करणार त्याच्यामध्ये फक्त अँगल बरोबर समोर राहील थोडंसं घ्या जेणेकरून आपण बक्षीस समारंभ लगेच सुरू करतोय. मी